या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत MPKV आणि PDKV या विद्यापीठातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ज्या एक्झाम्स आहेत थिअरी एक्झाम्स त्या ऑनलाईन होण्याची शक्यता आहे. आता विद्यार्थ्यांनी पूर्ण दिवाळीच्या कालावधीमध्ये स्वतःच एका ठिकाणी शांतपणे बसून ठरवायचं आहे की त्यांना कोणत्या मोडनी एक्झाम द्यायची आहे, की जेणेकरून एवढं सर्व जे केलेलं आहे अट्टहास की ज्याचा तुम्हाला फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ज्या परीक्षा होणार होत्या, ज्या थिअरी एक्झामिनेशन्स आहेत, त्याच्याविषयी एक महत्त्वाचे नोटिफिकेशन किंवा सूचना या ठिकाणी आपल्याकडे आलेली आहे. तर सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही सूचना आधीच पोहोचलेली असेल याची खात्री देतो. परंतु या सूचनेमध्ये जे लिहिलेलं आहे त्याबद्दल एक महत्त्वाचं, त्याचप्रमाणे त्याच्यावरती डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर मित्रांनो, विद्यार्थ्यांची जी मागणी होती, ज्या परीक्षा आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने व्हाव्यात, जे लेक्चर्स आहेत किंवा जे कॉलेजमधील जे प्रॅक्टिकल्स आहेत ते ऑनलाईन पद्धतीने झालेले आहेत, त्याच बेसिसवर विद्यार्थ्यांकडून मागणी होती की ज्या परीक्षा आहेत त्या ऑनलाईन व्हाव्यात. त्याच मागणीला एक प्रतिसाद म्हणून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या विद्यापीठाकडून ज्या परीक्षा आहेत त्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन या पद्धतीचा एक GR आपल्याला किंवा एक नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळते. तर यामध्ये विद्यार्थ्यांनीच ठरवायचं आहे की परीक्षा ऑनलाईन द्यायची की ऑफलाईन. तर हा जो मनासारखा निर्णय त्यांच्या दिलेला आहे या विद्यापीठाने, तर विद्यापीठच असं म्हणत असेल की तुमच्या मनासारखा निर्णय आम्ही दिलेला आहे, बघूया तुम्ही किती दिवे लावताय. तर मित्रांनो, दापोली व राहुरी विद्यापीठ अशाच प्रकारचा निर्णय देण्याच्या मार्गावर आहेत. तर दापोली विद्यापीठाचा जो निर्णय आहे तो बऱ्याच कालांशी किंवा बऱ्याच शक्यता आहेत की तो त्यांचा निर्णय चेंज होईल आणि ते विद्यापीठ ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या स्वरूपाचे एक्झामिनेशन ठेवू शकेल. तर काही दिवसातच राहुरी विद्यापीठाचा निर्णय आपल्याला समजेलच. पण त्याच्या आधी आपण पाहूयात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्याबद्दल जे नोटिफिकेशन आलेलं आहे त्याच्याबद्दल. तर मित्रांनो, आपण पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये मागच्या सांगितलं होते की ज्या परीक्षा आहेत त्या सहसा ऑनलाईन स्वरूपात होतील. तर पाहूयात PDKV अकोला यांच्याकडून जो नोटिफिकेशन आलं ते. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे मोस्ट कॉन्फिडेन्शियल आणि मोस्ट अर्जंट या ठिकाणी जे लेटर सर्व कृषी महाविद्यालयांना जे ॲग्रिकल्चर असतील, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, इंजिनिअरिंग, फूड टेक आणि बायोटेक या स्ट्रीममधील जे सर्व कॉलेजेस आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी गेलेली आहे. पहा, तर त्याचा सब्जेक्ट आहे सिटिंग ऑफ वन क्वेश्चन पेपर फॉर सेमिस्टर एंड थेरी एक्झामिनेशन इन ऑनलाईन ऑर ऑफलाईन मोड फॉर वन टर्म फॉर ऑल UG कोर्सेस. तर जी मीटिंग झाली होती 25 ऑक्टोंबर म्हणजे आजच्याच दिवशी, की त्यामध्ये जे ठरलेलं आहे की यामध्ये जे या सेमिस्टरचे ज्या एक्झामिनेशन्स आहेत त्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोडने व्हाव्यात आणि आधी जे टाइम टेबल होतं ते सुद्धा चेंज होणार आहे. तर with reference to subject stated above and later under reference at 1 above, the semester and theory examinations of the first term or one term to 2022 will be conducted in online or offline mode as per decision respective SAUs 30, 30, 40 and academic calendar for all UG courses batch admitted in 18, 19, 21 and academic calendar of second year semester direct second year that is admitted in 2020. The semester and examination will held online mode for
वन टर्म फॉर ऑल यू जी कोर्सेस. तर पहा, जे युनिव्हर्सिटीज आहेत, सर्व युनिव्हर्सिटीज, त्यांच्या मीटिंगमध्ये जे ठरलेलं आहे की ज्यामध्ये जी ही एक टर्म होणार आहे 2021-22 त्यामधील ज्या एक्झाम्स आहेत त्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन होतील. तर विद्यार्थ्यांनीच ठरवायचं आहे की कोणत्या प्रकारे त्यांना एक्झामिनेशन द्यायचे आहे. तर त्याचप्रमाणे जे डायरेक्ट सेकंड इयर की जे 2020मध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलं असेल, त्यांची जी एक्झाम होणार आहे ती ऑनलाईन मोडने होणार आहे. तर for which kindly arrange to supply one sets of question papers for the courses from the respective department section academic staff member. तर या एक्झामिनेशनबद्दल जे डिपार्टमेंट आहे त्या किंवा सेक्शन आहे त्यांच्याकडून जे क्वेश्चन पेपर आहे तो सप्लाय करण्यात यावा, ही मागणी PDKV अकोला यांच्याकडून झालेली आहे. तर जे क्वेश्चन पेपर आहेत ते A4 साईजवरती असावेत, त्याचप्रमाणे वर्ड फॉर्मॅटमध्ये असावेत. जे पेपर सेटर आहेत किंवा जे हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत त्यांची नाव आणि डेझिग्नेशन सहित त्यांना पेपर ते सबमिट करायचे आहेत. तर मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार जे परीक्षा आहेत त्या ऑनलाईन व्हाव्यात ही मागणी होती. तर काही विद्यार्थीसुद्धा अजूनही ऑफलाईन मोडने एक्झाम घ्या या प्रकारचे आहेत. तर पुढे पाहूयात. The pattern of question paper for 1 credit and 2 credit theory courses is also appended with this letter for reference and should be set as per the instruction given therein. Moreover, the set of question papers should be accompanied with the model answer paper. Also submit the soft copy of paper in the Word files. तर जे क्वेश्चन पेपर आहेत ते 1 क्रेडिट आणि 2 क्रेडिट्स असेल ते सुद्धा या लेटरमध्ये दिलेले आहेत की कशा प्रकारे त्यांनी करायचे आहेत. त्याचप्रमाणे हे युनिव्हर्सिटीसाठी 27 ऑक्टोबरपर्यंत त्यांनी क्वेश्चन पेपर्स हे जमा करायचे आहेत. तर हे असणार आहे ते फक्त पेपर सेटर यांच्यासाठी. तर जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे पहा, की ज्या थिअरी एक्झामिनेशन्स आहेत त्या ऑनलाईन मोड होतील, त्याचप्रमाणे किंवा ऑफलाईन मोड होतील. परंतु यामध्ये विद्यार्थ्यांचा जो तोटा आहे तो तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. तर जेव्हा ऑफलाईन मोड जेव्हा क्वेश्चन हे जे पेपर्स आहेत ते होणार होते, तर त्यावेळी काय होणार होतं पहा, जे दापोली युनिव्हर्सिटी आहे त्याचे जे मागचं सेमिस्टर जे होतं की त्या सेमिस्टरमध्ये प्रत्येक कॉलेजला अशी मुभा देण्यात आली होती की त्या रिस्पेक्टिव्ह कॉलेजने स्वतः थिअरीचे पेपर्स अरेंज करायचे होते. मात्र विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार या वेळेला जर ऑनलाईन पेपर झाले आणि त्यामध्ये युनिव्हर्सिटीने लक्ष घालून जर का ते पेपर सेट केले तर यामध्ये विद्यार्थ्यांचंच नुकसान होणार आहे. ही बाब लक्षात घेणं गरजेची होती की जे दापोली युनिव्हर्सिटी जे अंडर ज्या कॉलेजेस आहेत त्यामधील सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या या निर्णयाला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला आणि त्यांना हेच कळून चुकले की मागच्या सेमेस्टरमध्ये जे पेपर्स होते, जे थेअरी पेपर्स होते ते आपल्याच कॉलेजनी अरेंज केलेले होते किंवा त्याच कॉलेजनी काढलेले होते. परंतु राहुरी युनिव्हर्सिटी, त्याचप्रमाणे PDKV, MPKV या युनिव्हर्सिटीजसाठी जे क्वेश्चन पेपर्स आहेत ते युनिव्हर्सिटीकडून आले होते, पण दापोलीचं तसं नव्हतं. त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांना त्यांचाच या विरोधाचा फटका बसतो की काय, ही शंका मात्र यामध्ये उद्भवत आहे. तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परीक्षा या ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्वरूपाच्या होतील. आता विद्यार्थ्यांनी पूर्ण दिवाळीच्या कालावधीमध्ये स्वतःच एका ठिकाणी शांतपणे बसून ठरवायचं आहे की त्यांना कोणत्या मोडनी एक्झाम द्यायची आहे, की जेणेकरून एवढं सर्व जे केलेलं आहे अट्टहास की ज्याचा तुम्हाला फायदा होईल.
तर मित्रांनो, आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, नवीन विषयासह. आता मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.